नाहीतर आपली कधी असते निवांत सांग. नाही नसते ना. हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर रोजचं जे हे रुटीन होतं ना, तुम्हाला 7 वाजता दाखवत होते मी तुम्हाला, पण आजचं जे आहे ते 7 वाजताचं नाही, तर आजचं जे आहे ते 8:30 ते 8:45च्या दरम्यानमधलं आहे. कारण आज लेट उठले होते आणि मला जॉबला थोडंसं लेट जायचं होतं. जसं की रोज 8ला जायचं होतं, तर आज मला 11ला जायचं होतं. तर चला असो, मी सकाळी पहिले जे आपले कामं असतात ते दैनंदिन जे आपले कामं असतात ते कामं करून घेतले. त्यानंतर कपडे धुवून घेतलेले आहेत, चहा पाणी झालेली आहे आणि लगे हात मी काय केलेलं आहे, कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत. आणि सकाळी बघा, खरंच पावसाळ्यातलं वातावरण आणि थंडीच्या दिवसातलं वातावरण, एक निसर्गरम्य वातावरण आपण जे म्हणतो ना, ते सकाळी सकाळी खरंच पाहण्यासारखं असतं, पण आपण बाहेर निघत नाही. असो, हे जारमधलं पाणी घेत आहे मी. ह्या जारची जे हे आहे ना, तुम्हाला मी दाखवलेली होती ज्यावेळेस जार घेतला त्यावेळेस, की जारमध्ये पाणी कसं अल्कलाईन होतं आणि त्याचे आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत. तर चला, हा जो आहे, तर ह्या टेबलवर मी ग्लास ठेवलेला होता, तिथे कोलगेट होतं, तिथे कडची होती, तिथे गोळ्या औषध होत्या, तिथे भिंग कंगव्याचं होतं. असा स्वयंपाकाला लागायच्या अगोदर किचन वगैरे पुसून घेतलंय आणि झाडून वगैरे सुद्धा घेतलेलं आहे. तर आता 9:15 वाजत आलेले आहेत. आज खूप लेट सुरुवात केलेली आहे आणि देवपूजासुद्धा बाकी आहे, पण अगोदर स्वयंपाक करून घेणार आहे. त्यानंतर बघते देवपूजा वगैरे होती का. तर नाही जर झाली तर प्रतीक्षेच्या मागे ते आहे. आणि आपल्या छोट्या मोठ्या पिना वगैरे ते सुद्धा कुठेही पडतं. तर असो, मी ते आवरून घेतलेलं आहे आणि ते आज जरी आवरलं तरी 1-1.5 तासामध्ये किंवा दुसऱ्या दिवशी ते जागची जागी येऊनच पडतं. ज्यावेळेस आपण दिवसभर घरी असतो ना, त्यावेळेस ते टापटीप आवरून ठेवतो, पण ज्यावेळेस आपण कामाला जातो त्यावेळेस ते एकदा आवरलं तर आपल्याला डबल आवरायला वेळ भेटत नाही. असो, थोडीशी जी आपली सकाळची कामं आहेत ती मी थोडीशी करून घेतलेली आहे. सगळेच डीपली होत नाहीत कामाला जायचं असल्यावर. आणि लागलेली आहे मी भाजीच्या तयारीला, कारण आता उशीर झाल्यामुळे सगळ्यांना भुका लागतात लवकरच. मग त्यासाठी पटकन मला स्वयंपाक करून घ्यायचा आहे. त्यासाठी काय केलेलं आहे, मी शेंगा मात्र रात्रीच आणून ठेवलेल्या होत्या आणि भाजीसाठी वाटण काढत आहे. तर वाटण्यासाठी मी सर्वप्रथम थोडेसे तीळ भाजून घेतलेले आहेत, लगेच थोडेसे शेंगदाणे भाजलेले आहेत. शेंगदाण्यामध्येच घातलेले आहेत 2-4 आपल्या वाळलेल्या लाल मिरच्या. त्या लाल मिरच्या, तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतले की त्यामध्ये मी काय केलेलं आहे, थोडंसं कांदा भाजून घेतलेला आहे. कांदा तुमच्याकडे ऑलरेडी वाळलेला भाजलेला असेल तरी चालेल कुठल्याही वाटण्यासाठी, आणि नसेल तर असा थोडासा जास्तीचं तेल टाकून एकदम फुल किंवा कमी, जसा वेळ तुम्हाला असेल तसा त्या गॅसवरती तुम्ही भाजून घ्यायचं आहे. मला वेळ कमी होता, कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मी गॅस जो आहे तो फुल केलेला आहे. आणि ज्यावेळेस कांदा करपतो किंवा जास्त भाजायला पटकन कडक तेल टाकतं त्यावेळेस असा धूर निघतो. असो, मीठ टाकलेलं आहे मी टमाट्यावरती. तर का 1-1.5 मिनटामध्येच टमाटर काय होतं, आपलं लगेच सॉफ्ट होऊन जातं. तर चला, अशा प्रकारे कांदा, टमाटर, अद्रक आणि लसणाच्या 2-4 काड्या तर मी काय केलेलं आहे, भाजून घेतलेले आहे. सगळं वाटण जे आहे ते काढून घेतलेलं आहे. आता हे सर्व वाटण जे आहे ते मी मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहे. आपल्याला थोडंसुद्धा जास्त जाड प्रमाणामध्ये ठेवायचं नाही. आणि लगेच मी काय केलेले आहेत, ते वाटण काढेपर्यंत शेंगा जी आहेत त्या परतून घेतलेल्या आहेत. पण त्याच शेंगामध्ये माझ्याकडून काय झालेलं आहे, थोडंसं पाणी एक्स्ट्रा राहिलं आणि ते माझ्याकडून काढून घ्यायचं पण लक्षात नाही राहिलं ज्यावेळेस शेंगा धुवून घेतल्या त्यावेळेस. तर असो, पाणी आटून गेलं, शेंगासुद्धा आपल्या परतून झाल्या. लगे हात मी त्याच कढईमध्ये काय केलेलं आहे, आपलं वाटण जे आहे ते परतण्यासाठी घेतलेलं आहे. कढई वगैरे मी धुवून घेतलेली नाही आहे, त्यामुळे तुम्हाला असे दिसत आहे. तर असो, त्याच्यामध्येच मी तेल घातलं, तेलामध्ये जिरी मोहरी टाकलेली आहे. जिरे मोहरी टाकले की लसूण आणि अद्रक जे आहे ते मी वाटणात घातल्यामुळे
तेलामध्ये तळण्यासाठी टाकलेली नाही. त्याच्यामध्ये जिरे पावडर आणि थोडीशी जिरे मोहरी आणि थोडंसं कांदा लसूण मसाला आणि थोडासा गोडा मसाला, थोडासा जे घरचं काळं वाटण आहे ते टाकलेलं आहे. तर इथे ही फोडणी देतात. त्याचा मुलगा आलेला आहे मध्ये, त्याला पाहिजे होतं हे तळलेलं वाटण. तर असं त्यानं घेतलेलं आहे थोडंसं, पण त्याला देत देत थोडंसं पुढं गेलं माझ्याकडून, म्हणून त्यामध्ये मी लगेच वाटण टाकलेलं आहे आणि थोडासा मसाला घातलेला आहे. तरी त्यानं त्याच्यातून सुद्धा थोडंसं काढलेलं आहे. तर या वाटणाला काय करायचं आहे, आपल्याला हलवत राहायचं आहे आणि थोडंसं जे पण आपलं मिक्सरचं भांडं वगैरे असेल ते थोडंसं धुवून पाणी घालायचं आहे. वाटण आपलं परतत नाही आणि शिजत नाही, थोडंसं तेल सुटत नाही तोपर्यंत ह्या वाटणाला आपल्याला परतून द्यायचं आहे. कारण वाटण परतल्याशिवाय किंवा भाजल्याशिवाय जेवढं शिजल भाजल तेवढं त्याला चव जास्त येते. तर हे सुद्धा वाटण आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पाणी घालून एकजीव मिक्स करेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याला तेल सुटेपर्यंत थोडंसं कमी गॅसवरती आपल्याला शिजून द्यायचं आहे. त्याला थोडासा वेळ लागतो ते विचारायला, वाटण छान तयार होतं. तर इथं बऱ्यापैकी आपलं वाटण थोडंसं परतत आलेलं आहे. थोडंसं बुडाला लागू नाही म्हणून आपण काय करायचं आहे, ह्याला थोडंसं अधूनमधून हलवत राहायचं ह्याला आणि थोडंसं झाकून ठेवायचं. आणि मसाले मी 2दा टाकलेले आहेत. शेंगामध्ये सुद्धा थोडंसं तेल, मीठ, हळद आणि जिरे मोहरी टाकलेली आहे. तसंच ह्या मसाल्यामध्ये सुद्धा मी जिरे मोहरी टाकलेली आहे. अगोदर थोडंसं वाटण टाकलेलं आहे आणि नंतर थोडंसं टाकलेलं आहे. हे छोटा चमचा आहे त्यामुळे मी 3 टप्प्यामध्ये टाकलेलं आहे. मी ह्या चमच्यानं सुद्धा एकाच टप्प्यात टाकते, पण जसं जसं वाटणाला रंग हवासा वाटेल तसं मी टाकलेलं आहे. मला वाटलं तेवढं कमी पण होईल आणि ह्याला रंग पण येईल म्हणून 2-3 वेळेस करून टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार वाटण आणि तिखट मीठ मसाला जो आहे तो आपापल्या प्रमाणानुसार वापरायचा आहे. मला लागतो तसा मी टाकलेला आहे. आणि पाणी सुद्धा आपल्या प्रमाणानुसारच घालायचं आहे. ह्याच्यामध्ये ही भाजी एकदम रश्शाची सुद्धा होते, थोडीशी फ्राय पद्धतीनं सुद्धा होते आणि घट्ट अशी जसं आपण भरल्या वांग्याला रस्सा करतो त्या पद्धतीने सुद्धा होते. ही 2-3 नमुन्यामध्ये भाजी आपल्याला करता येते. तर असो आपल्याला जशी ठेवायची आहे तशी ठेवायची आहे. अंगापुरता लप्त प्रमाणामध्ये रस्सा केलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा शिजून झाल्याच्या नंतर रस्सा म्हणजे एकदम ह्याचा आटून जातो, छान अशी भाजी ही होऊन जाते. तर बघा इथे भाजी आपली शिजत आलेली आहे. बऱ्यापैकी 1-5-10 मिनटं अजून ठेवली तर झालेलीच आहे भाजी आपली. बघा छान मस्त लपतप प्रमाणामध्ये आपली भाजी झालेली आहे. याला अजून 5 मिनटं आपल्याला मंद आचेवरती ठेवायचं आहे. तर बघा लास्टला कसं आहे, याचं भाजीचं टेक्स्चर जे आहे ते खूप छान आलेलं आहे आणि बघा भाजी पण कशी मस्त झालेली आहे. आपली कधी असते निवांत तू सांग. तर चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे बघा 11 वाजेपर्यंत आपलं सगळं काम आवरलेलं आहे.